जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही या आणि बेदाना मार्केट मधले या. अरे शासनानं ऐकलं नाही, 310 कंटेनरचं झाज जप्त करायला लावलंय कस्टमच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन. तुम्ही तर लय माझ्यासाठी चिल्लर आहे चिल्लर. इथनं पुढे जर तुम्ही हवामान अंदाज जर द्राक्ष सीझन मध्ये देऊन बघा, तुम्हाला दावतो मग आमचा हिसका काय आहे ती. एकदा चॅलेंज देऊनच बघा. तुम्ही इथनं पुढे अंदाज द्याच, तुम्हाला नाहीच का दावला तर त्याच्या आईला या पश्चिम महाराष्ट्रातला पाणी पेलेला वाघ आहे, सुट्टी देणार नाही एका एकाला. तुला कुठं पण आणून कार्यक्रम लावेल. जवळजवळ 300-400 शेतकरी द्राक्ष बागायतदार ह्या खोट्या हवामान अंदाज देणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलोय. गेली 5 वर्ष झालं कोरोनानं नुकसान झालं नाही, ती नुकसान हवामान अंदाज द्याचा द्राक्षाच्या फळांच्या सीझन मध्ये आणि दर पाडायचं हा उद्योग चालू आहे. जे हवामान अंदाज देणारी मंडळी आहेत ती कुठं अधिकृत शासकीय यंत्रणेचा काय त्यांना काय लायसन आहे का? तुम्ही सोशल मीडियाचं स्वातंत्र्य मिळाला म्हणून तुम्हाला कुणी हक्क दिला आमच्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान करायचा? द्राक्षाचा भाव गेल्या 5 मार्चला 100 ते 125 रुपये किलो शेतकऱ्याला भाव मिळत होता आणि ह्या खोट्या हवामान अंदाजकाने गारपीट होईल, वडण आलं वाहतील, 16, 15, 16, 17 तारखेला मोठा पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात, असं व्हिडिओ काढून युट्यूब चॅनेलला टाकलं. त्या युट्यूब चॅनेल मधनं पैसे तिने कमवलं लोकांचा व्ह्यूज घेऊन. आणि इथं मात्र शेतकऱ्याचा भाव 10-12 दिवसात द्राक्षाचा भाव 50 रुपये किलोवर आला. आता ह्या लोकांच्यावर केस झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा फसवणूक केल्याबद्दल. दुसरं, तुम्ही दिलेल्या तारखेला इथं पाऊस पडला नाही म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान केलं. आणि तिसरं की तुम्ही एवढा मोठा पाऊस पडणार, गारपीट होणार, वडण आलं वाहणार आणि असं मोठ्या चेतावणीखोर अफवा पसरवल्या, त्यामुळे शासकीय यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनाकडे त्रास दिला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. त्याशिवाय ही लोक खोटा हवामान अंदाज देणारी गप बसणार नाहीत. आणि ह्यानी सुद्धा आमची एक वॉर्निंग आहे की तुम्ही इथून पुढे तुमच्या हवामान अंदाजाची आमच्या शेतकऱ्याला काही गरज नाही. आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेले आहेत, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी राहिलेला नाही. ऍप घेतला की सगळ्यांना हवामान अंदाज आपल्या बांधावचा गावाचा कळतो. तुम्ही कुणाकडनं तरी पैसे घेऊन तुम्ही गहू हरभरण कापूस करून फॉर्च्युनर गाड्या घेता. लोकांना आम्ही इथे एवढ्या बागा केल्या, आम्हाला अजून फाटके बसणाऱ्या सीटा मिळणं झाल्या त्या गाड्या. ह्या कुठनं पैसे आलं? तर अशा हवामान अंदाजकांचा माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना, या जिल्ह्याच्या इथल्या DYSP साहेबांना पंढरपूरच्या विनंती आहे की ह्यांच्या बँक अकाउंटची चौकशी करा, ह्यांची संपत्तीची चौकशी करा आणि ही पैसे तुम्ही कुठनं आणलं, कसं आलं. जर असं तुम्ही जर मनी लॉन्ड्रिंग जर ही माणसं करत असतील तर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस झाली पाहिजे की अनधिकृत पैसा गोळा करायची ही मनी लॉन्ड्रिंगची केस एक बसली पाहिजे. आणि जर ह्यांची संपत्ती 20 कोटीच्या वर दिसली तर ह्याला ईडी लागली पाहिजे, ईडी अंतर्गत चौकशी झाली पाहिजे, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे. ह्या जत्रा गेली 5 वर्ष आमच्या द्राक्ष शेतकऱ्याचं भयानक नुकसान केले. आज यंदा जरा चांगलं दिवस आलं होतं. आम्ही सांगलीमध्ये बेदाना आणि द्राक्षाच्या दरासाठी आंदोलन केलं. कुठंतरी भाव 100-125 रुपये किलोवर गेला, बेदाण्याचा भाव 300च्या वर गेला, 500-600 रुपयेपर्यंत. त्यामुळे शेतकऱ्याला जरा बरं दिवस येतील असं वाटायला लागलं. आमची पोरं आणि बायका पोरांच्या तोंडावर जरा खुशीची लहर आली. तोपर्यंत ह्या हरामखोराने तिथं सरळ तिने असला व्हिडिओ टाकून पावसाचा अफवा केल्या आणि 50 रुपये किलोवर दर आणला द्राक्षाचा. ह्याची नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला ह्याच्या संपत्तीतनं शासनानं वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी. ह्याला मोकाट जर सोडलं तर ही लोक अति फाजीलपणा करणार आहेत. नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून मी तोंडात नाव घेत नाही, नाहीतर म्हणाल की काय कोणाला भेटतो काय. फक्त सगळ्याचा नाद करा, बागायतदाराचा नाद करू नका. आणि त्यातल्या त्यात मी क्रांतिशील नाना पाटलाच्या विचाराचा माणूस आहे. जर हितनं पुढे शेतकऱ्यांच्या बागायतदाराच्या पाल्यावर जर पाय दिला, याद राखा तिथं सोडलं नाही, तुम्हाला पण सोडणार नाही. नादाला लागू नका, सगळ्याचा नाद करा, फक्त आमचा नाद करू नका. हे तुम्हाला माझा जडीत इशारा आहे. आणि जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही या आणि बेदाना मार्केट मधले या. अरे शासनानं ऐकलं नाही, 310 कंटेनरचं झाज जप्त करायला लावलंय कस्टमच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन. तुम्ही तर लय माझ्यासाठी चिल्लर आहे चिल्लर. हितनं पुढे जर तुम्ही हवामान अंदाज जर द्राक्ष सीझन मध्ये देऊन बघा,
तुम्हाला दावतो मग आमचा हिसका काय आहे ती एकदा चॅलेंज देऊनच बघा. तुम्ही इथनं पुढे अंदाज द्याच तुम्हाला नाही हिसका दावला तर त्याच्या आईला ह्या पश्चिम महाराष्ट्रातला पाणी पिलेला वाघ आहे, सुट्टी देणार नाही एका एकाला. तुला कुठं पण अडवून कार्यक्रम लावून सोडणार नाही. आणि आमचा अजून एकदा मी पुन्हा सांगतो, क्रांतिसिंह नाना पाटलाच्या विचाराच्या अवलाद आहे, मागे सरणार नाही आणि सोडणार नाही. इंग्रजाला घालवलंय आणि तू तर चिल्लर आहे रे सगळी आमच्यासाठी. ही चिल्लर मुळी बांधून ठेवून सोडणार नाही. आम्ही जवाभावाची क्रांतिकारी माणसं आहे. म्हणून ह्या खोटा हवामान अंदाजकांना आमचं जाहीर आव्हान आहे की तू इथनं पुढं कुणी द्राक्षाच्या सीझन मध्ये बिलकुलही द्यायचं नाही. आम्हाला सरकारी IMDचा अंदाज येतो, कुलाबा वेधशाळेचा अंदाज येतो, आम्हाला अमेरिकन वेबसाईट वेदरचा अंदाज येतो. तुमच्या अंदाजाची आम्हाला गरज नाही.